आजचा व्हिडिओ एक कट्टर मराठी माणसासाठी, एक कट्टर मराठी माणसाकडून. मंडळी, कायदा जर सांगत असेल, की एखाद्या सरकारी पदावर बसलेल्या माणसाला मराठी यावीच लागेल आणि जर ती त्याला येत नसेल, तर तो त्याचा दोष नाहीये. तो सिस्टीमचा दोष आहे, ज्याने त्याला त्या पदावर बसवलं. या बाबतीत आपण मराठी माणसाने सिस्टीमला नडलं पाहिजे, की भाषा न येता पण त्या पदावर त्या माणसाला बसवलं. मराठी भाषेसाठी परिस्थिती खरंच खूप बिकट आहे. आणि ती बिकट केलेली आहे कोणी दुसऱ्याने नाही, तर स्वतः मराठी माणसानेच. ते कसं बघा, मराठी शाळा पूर्णपणे बंद पडत चाललेल्या आहेत. आपण टाकतो का आपल्या पोरांना मराठी शाळेमध्ये? प्रगतीच्या नावाखाली चला हे पण जाऊ द्या. आपल्या खऱ्या चुका काय आहेत ते बघा आता. आपण जर बाजारात गेलो तर काय करतो? "अरे भैया ये देना, अरे भैया वो देना." समोरच्याला मराठी भाषा येत असताना पण आपण त्याच्याशी हिंदीमध्ये बोलतो. साऊथमध्ये जर दोन स्थानिक एकमेकाशी बोलत असतील ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये, तर ते त्यांच्या लोकल स्थानिक भाषेतच बोलतात. पण आपण काय करतो? विनाकारण हिंदी किंवा इंग्लिश वापरतो. सोसायटीमध्ये एकूण एक व्यक्ती मराठी असताना आपले 1.5 शहाणे चेअरमन ग्रुपवर मेसेज टाकतात. "देअर इज नो वॉटर सप्लाय टुमॉरो ड्यू टू वॉटर टँक क्लीनिंग." मला सांगा, जिथे 100% लोक मराठी आहेत, तिथे काय गरज आहे इतर भाषा वापरायची? खरं तर परप्रांतीय नाहीत. आपणच आपल्या भाषेचा खून करत आहोत. नागपूरमध्ये मराठी लोकं राहतात. तरी पण सरसकट हिंदी भाषा वापरली जाते. अहो कशाला? त्या बाबतीत कोल्हापूर, सातारा, सांगली एक नंबर. हे लोकं कॉर्पोरेटमध्ये पण फॉरेन क्लायंटशी बोलत असतील, तरी पण आपल्या भाषेचा ठसा उमटवतात.